यवतमाळ येथील राजलक्ष्मी पतसंस्था येथे सभासद मंडळी साधारणतः 15 ते 20 लोक, सभासद बँकेचे, काही कर्जदार, काही सभासद, असे वेगवेगळे लोक या राजलक्ष्मी मल्टीपर्पज संस्थेचे जे कार्यकारी अधिकारी आहे क्षितिजभाऊ तायडे यांनी करीत असलेल्या हेतुपुरस्पूर व भ्रष्टाचार व अन्यायकारक वागणूक देत असून त्यांनी केलेले भ्रष्टाचार या संपूर्ण माहितीची एक तक्रार घेऊन ते राजलक्ष्मीचे जे अध्यक्ष आहे यांना ते निवेदन देण्याकरिता गेले असता आम्ही सर्वप्रथम तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की आम्हाला अध्यक्षांना भेटायचं आहे आणि तिथे निवेदन द्यायचं आहे. त्यांनी अध्यक्षांना फोन केला व अध्यक्षांनी सांगितलं का भेटण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना आमचे निवेदन देऊन तिथे फोटो काढून परत आम्ही निघलो होतो. निघतानीच बाजूला या संस्थेचे कार्यकारी अधिकारी क्षितिज तायडे ज्याच्याविरुद्ध आम्ही तक्रार केली होती हे त्या कॅबिनमधून बाहेर येऊन आम्हाला डायरेक्ट आपण व्हिडिओ का काढत आहे, कदाचित तुम्ही दरोडेखोर असू शकता आणि आम्हाला दरोडेखोर म्हणून संबोधित केल्याने आमचा अपमान झाला आणि आमच्यावर अन्याय झाला. आमचे मन दुखवले गेले आणि एकतर जबाबदार व्यक्ती आमच्या एवढ्या चांगल्या लोकांना दरोडेखोर म्हणून संबोधतात आणि आम्हाला अपमानित करतात आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार केली म्हणून आम्हाला शिवीगाळ करतात. म्हणून आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना तात्काळ क्षितिज तायडे विरुद्ध घटनेची तक्रार दिली. त्यानंतर या भागाचे पोलीस स्टेशन अवधूतवाडी इथे जाऊन क्षितिज तायडे विरुद्ध तक्रार दिली का यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जर संबंधित पोलीस स्टेशन ह्या विषयावर गंभीरतेने लक्ष न दिल्यास, जर त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास, आमच्यासारख्या सुज्ञ लोकांवर जर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. यानंतर आम्ही आंदोलन करू. म्हणून अधीक्षक साहेबांना आमची विनंती आहे, ताबडतोब या प्रकरणाची चौकशी करून क्षितिज तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी करावी असे मी या ग्रुपमधील मी एक त्याच सभासद आहो आणि मी हजर होतो. माझ्या समक्ष घटना झाली आणि राजलक्ष्मी पतसंस्थेच्या संस्थेमध्ये असलेले संपूर्ण कॅमेरेमध्ये हा प्रकार शूट झालेला आहे. त्यामुळे त्यावर ताबडतोब कारवाई व्हावी अशी अपेक्षा ठेवून आम्ही प्रशासनाकडे देवेंद्रभाऊ फडणवीस यांना मागणी करतो की ताबडतोब कारवाई करण्यात यावी. धन्यवाद.